नमस्कार मित्रांनो, माझा नेता सिरीजच्या काही भागांमध्ये जाणून घेऊया इंदिरा गांधी यांच्या जीवन प्रवासाबद्दल। इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी प्रयागराज आनंद भवन मध्ये झाला। पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तिमत्वांच्या व राष्ट्रीय विचारसरणीच्या वातावरणात बालपणापासूनच इंदिरा गांधींना देशहिताची जाणीव निर्माण झाली। मोतीलाल नेहरू यांच्या प्रबोधक आणि राष्ट्रसेवक वृत्तीमुळे राजकीय जाणीवेचे संस्कार मिळाले। 1926 मध्ये वानर सेनेची स्थापना करून स्वातंत्र्य लढ्यातील बाल संघटनांना प्रोत्साहन देण्याचे कार्य पार पाडले। पुणे पब्लिक स्कूल मधील प्राथमिक शिक्षणानंतर इंदिरा गांधींचे शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे शैक्षणिक अध्ययन सुरू झाले। मातोश्री कमला नेहरू यांच्या आरोग्य परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडल्यावर इंग्लंडमधील समरविले कॉलेज ऑक्सफर्ड इथे इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करण्यात आला। जागतिक राजकारण, राष्ट्रवाद, लोकशाही व सामाजिक परिवर्तन या विचार प्रवाहांचा दृढ बौद्धिक आधार तयार होत 1938 मध्ये इंदिरा गांधी भारतात परतल्यानंतर काँग्रेसच्या युवक संघटनांमध्ये सक्रिय सहभागामुळे सार्वजनिक जीवनातील औपचारिक टप्पा हा अधोरेखित झाला। या सर्वांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, शिक्षण आणि संस्कारांचा प्रबळ पाया राष्ट्र नेतृत्वाची दिशादर्शक शक्ती ठरतो। धन्यवाद।